नमस्कार. योग ही व्यापक संकल्पना आणि योग हा विषय समजून घेत असताना, अनुभवत असताना ज्या गुरूंच्या मार्गदर्शनाने हा विषय मला उमजला त्या गुरूंना म्हणजे माझ्या प्रवीण बांदकर सरांना मी कृतज्ञतापूर्वक वंदन करते. आणि आमच्या या काळामध्ये सद्गुरू श्री वामनराव पैंसारखे थोर तत्त्वज्ञ विश्वसंत सद्गुरू आम्हाला लाभले आणि त्यांचं दिव्य ज्ञान आम्हाला लाभलं. त्यामुळे हा विषय जो आहे तो मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे मी पहिले सद्गुरूंना कोटी कोटी वंदन करते, प्रणाम करते आणि हा विषय जो आहे तो त्यांच्या चरणी अर्पण करते. आणि या विषयासंदर्भात आपण बऱ्याच गोष्टी जाणून घेणार आहोत. जी आपल्या ऋषीमुनींनी योगविद्या निर्माण केली ती अलौकिक आणि महान अशी आहे आणि सद्गुरूंनी निर्माण केलेली अनोखी आणि दिव्यत्वाची प्रचिती देणारी जी जीवनविद्या आहे ती सुद्धा या दोन्ही विद्येचा अभ्यास प्रत्येक माणसाने जर आयुष्यामध्ये केला तर त्याच्या जीवनामध्ये सुख येण्यासाठी म्हणजेच हे संपूर्ण जग सुखी होण्यासाठी आणि हे विश्व शांत होण्यासाठी वेळ लागणार नाही. आम्ही योगशास्त्र शिकत असताना, समजून घेत असताना परमेश्वर हा विषय नीट समजणं किती महत्त्वाचं आहे याची प्रचिती आम्हाला टप्प्याटप्प्याला येत होती आणि अजूनही येत आहे. कारण शरीर आणि मन एक होतं म्हणजे नेमकं काय, ध्यान म्हणजे नेमकं काय, ध्यान कोणाचं करावं, ध्यान कसं करावं, ध्यान कसं लागतं, परमेश्वराचं अनुसंधान कसं करावं योग करत असताना, स्मरण आपल्याकडून कसं व्हावं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला भेटत गेली. आणि जशी ही उत्तरं आम्हाला मिळत गेली तसं आमच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होत गेला. आणि हाच आनंद प्रत्येक माणसाने अनुभवावा म्हणून हा विषय मी आणि माझी योगमैत्रीण श्रुती अनेक भागांमध्ये सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करणार आहोत. तर हा आनंद देणारा जो विषय आहे तो म्हणजे सच्चिदानंद स्वरूप. आता सच्चिदानंद स्वरूप हा विषय आपण या ठिकाणी घेतलेला आहे. तर सच्चिदानंद स्वरूप म्हणजे जीव, जगत आणि जगदीश या तिघांचं स्वरूप म्हणजे सच्चिदानंद स्वरूप हे एकच आहे. जीव, जगत आणि जगदीश या तिघांचं स्वरूप म्हणजे सच्चिदानंद स्वरूप हे एकच आहे. हे जर आपण नीट ध्यानात घेतलं तर आपल्या लक्षात येईल की सच्चिदानंद स्वरूप हे सर्वत्र जगामध्ये सर्वत्र जे काही आहे ते सच्चिदानंद स्वरूपच आहे. सच्चिदानंद स्वरूप नाही आहे असं कुठलंच ठिकाण नाही. असं हे सच्चिदानंद स्वरूप अत्यंत सूक्ष्म, अतिशय सूक्ष्म अशा स्वरूपात ते नांदत असतं. पण आपल्या कोणालाच त्याची जाणीवसुद्धा नसते. असं का होतं? कारण ते डोळ्यांना दिसत नाही आहे, कानाला ऐकू येत नाही, आपण त्याला स्पर्श करू शकत नाही, त्याचा वास घेऊ शकत नाही, कानाने ते ऐकू शकत नाही. म्हणून हे जे सच्चिदानंद स्वरूप आहे ते अस्तित्वात आहे हे सुद्धा आपल्याला ठाऊक नाही. बघा, आपण सगळी मंडळी व्यवहार करतोय, सगळं काही करतोय, पण आपल्याला जाणीव आहे सच्चिदानंद स्वरूपाची की बुवा ते आहे म्हणून आपण सगळं काही करत आहोत? नाही. कारण ते जे आपल्याला जे डोळ्यांना दिसत नाही ना ते आपल्या मनाच्या कक्षेत येत नाही आणि जे आपल्या मनाच्या कक्षेत येत नाही ते आपल्याला असून नसल्यासारखंच असतं. म्हणून हा जो विषय आहे जो आपण या ठिकाणी घेतलेला आहे तो आपल्या जीवनाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. आपल्याला जर प्रपंच करायचा आहे उत्तम, उत्कृष्ट, चांगला, सुंदर तर सच्चिदानंद स्वरूप समजलंच पाहिजे. आपल्याला परमार्थ करायचा असेल उत्तम, चांगला तर सच्चिदानंद स्वरूप आपल्याला समजलं पाहिजे. हे स्वरूप याचा अर्थ काय? ते आपलं स्वरूप आहे म्हणजेच ते आपण आहोत आणि जे आपण आहोत तेच आपल्याला आज ठाऊक नाही. काय झालं आहे आज जगामध्ये? जे आपण आहोत तेच आपल्याला ठाऊक नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. याचं कारण काय आहे? ते कारण सगळीकडे बघा आता दुःख भरलेलं आहे. सुख पाहता जवा पाडे आणि दुःख पर्वता एवढे अशी परिस्थिती सगळीकडे निर्माण झालेली आहे असं तुकाराम महाराज सांगतात. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. सुख किती? तर जवा एवढं आणि पर्वता एवढं दुःख. म्हणजे काय तुलना झाली का? हे का निर्माण होतं याचं कारण आपण शोधून काढत नाही. आपल्याला काय वाटतं? अन्नधान्य कमी, राहायला जागा कमी, जीवन जगताना नाना तऱ्हेच्या उणिवा भासल्या की माणसाच्या जीवनामध्ये दुःख प्राप्त होतं असं आपल्याला वाटतं. पण हे खरं नाही. जे दुःख आपल्याला प्राप्त होतं त्याचं एकमेव कारण म्हणजे सच्चिदानंद स्वरूपाचा पडलेला विसर
किंवा सच्चिदानंद स्वरूपाची जाणीव न झाल्यामुळेच ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या जीवनामध्ये निर्माण होऊन राहिलेल्या आहेत. आपण हे आत्ता या काळामध्ये बघा किती युद्ध, लढाया, भांडण, तंटे, बखेडे, रक्तपात, खून खराबे ह्या सगळ्या गोष्टी आत्ताच नाही तर आधीच्या काळापासून, अगदी पुरातन काळापासून, एन्शियंट टाइम्स, इतिहास काळापासून ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत, सुरू आहेत. मग ह्या सगळ्या गोष्टी का सुरू आहेत? कारण सच्चिदानंद स्वरूपाचा कोणीच विचार करत नाही. बघा, तुम्ही जर आपला इतिहास पाहिला तर तुम्हाला जाणवेल की पुढारी म्हणा, राज्यकर्ते म्हणा, आपण म्हणा, शिक्षक म्हणा किंवा धर्ममार्तंड म्हणा, कोणीही घ्या, सच्चिदानंद स्वरूपाचा कोणी वेध तर घेत नाहीच, पण असं काहीतरी आपल्याला जीवन जगण्यासाठी आवश्यक आहे बाबा असं पण कोणाला वाटत नाही. आणि हे सगळं आपल्याला काय, आपण किती देव केले, धर्म केले, उपास तापास केले, व्रतवैकल्य केले, कर्मकांड केले, किती आत्तापर्यंत केले असतील, तुमच्या सगळ्यांचा अनुभव असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण केल्या असतील, पण ह्यामध्ये कुठे सच्चिदानंद स्वरूप होतं का? किंवा ते आहे याची अशी कधी आपल्याला जाणीव झाली का? किंवा त्याचे वेध घ्यावेसे आपल्याला वाटले का? नाही. का? कारण आपल्याला एक वेळेस पैसा नसेल तर आपलं अडतं, पण सच्चिदानंद स्वरूप आहे की नाही हे जरी आपण ध्यानात घेतलं नाही किंवा याचा जरी आपण विचार केला नाही तरीसुद्धा आपलं काही अडत नाही असं आपल्याला वाटतं. पण हे वाटणंसुद्धा चुकीचं आहे. कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ज्या माणसाच्या आयुष्यामध्ये समस्या निर्माण झालेल्या आहेत, सगळे जे दुःख, अज्ञान, अंधश्रद्धा ह्या सगळ्या गोष्टी ज्या निर्माण होऊन राहिलेल्या आहेत त्याचं एकमेव कारण म्हणजे सच्चिदानंद स्वरूपाचा पडलेला विसर किंवा याची जाणीव न झाल्यामुळेच ह्या सगळ्या गोष्टी जगामध्ये निर्माण होऊन राहिलेल्या आहेत. आता सच्चिदानंद स्वरूप हा शब्द उच्चारला तरीसुद्धा आपल्या डोळ्यासमोर काहीच येत नाही, आणि आलाच तर एखादा संन्यासी येतो. कारण आपल्याला माहिती आहे की सच्चिदानंद सच्चिदानंद असं म्हणणारे एक तर संन्यासी असतात, आणि जे गृहस्थ आश्रमी असतात ते जयराम श्रीराम, विठ्ठल विठ्ठल, रामकृष्ण हरी किंवा ओम नमः शिवाय असं वगैरे म्हणणारे असतात. त्यामुळे सच्चिदानंद स्वरूप हा शब्द पण आपल्याला माहीत नसतो. परमार्थात पडलेल्या लोकांना देखील हा शब्द, अर्थ तर दूरच, पण हा शब्द देखील माहीत नसतो, आणि जे कोणी याचा जो काही अर्थ लावतात तो सुद्धा चुकीचा असतो. म्हणून हा जो विषय आपण या ठिकाणी घेतलेला आहे तो समजून घेणं आपल्याला खूप महत्त्वाचं आहे. तर आता हे जे सच्चिदानंद स्वरूप आहे ते आपण परमेश्वराच्या अंगाने पाहणार आहोत, जीवाच्या अंगाने पाहणार आहोत, जगाच्या अंगाने पाहणार आहोत, शिवाच्या अंगाने पाहणार. या चारही अंगाने आपल्याला हे जे स्वरूप आहे ते पाहायचं आहे. पण मी पहिले जीव, जगत आणि जगदीश सांगितलं, आणि आता मी मध्ये शिव हा शब्द घातला. आपण हे चारही अंगाने हे स्वरूप पाहायचं आहे. तर सर्वप्रथम आपण परमेश्वराच्या अंगाने पाहू, मग आपण जगाकडे येऊ, मग आपण जीवाकडे येऊ, आणि शिव हा यामध्ये येणारच आहे. त्यामुळे हे जे स्वरूप आहे ते आपण आता परमेश्वराच्या अंगाने कसं आहे, कसं नांदतं ते पाहण्याचा प्रयत्न करूया. आता हे जे सच्चिदानंद स्वरूप आहे हा शब्द उच्चारल्याबरोबर याचा अर्थ समजून घेण्यासाठी आपल्याला याची फोड करावी लागणार आहे. आणि याची फोड कशी करायची? आपण पहिलं पद, 3 पदांमध्ये याची फोड. पहिलं पद म्हणजे सत, दुसरं चित आणि तिसरं आनंद. सच्चिदानंद. पहिलं पद आहे सत, दुसरं चित आणि तिसरं आनंद. या 3 शब्दांमध्ये आपण याची फोड केली. आता याच्यातलं पहिलं पद जे आहे ते म्हणजे सत, आणि सत याच्या 2 बाजू आहेत. सत म्हणजे त्याची पहिली बाजू सत्य आणि सातत्य, आणि त्याची दुसरी बाजू सत्ता आणि शक्ती. नाण्याला कशा 2 बाजू असतात ना, तसंच याची एक बाजू झाली सत्य आणि सातत्य, दुसरी बाजू झाली सत्ता आणि शक्ती. आता सत्य, जिथे सत्य आहे तिथे सातत्य हे आहेच, आणि जिथे सत्ता आहे तिथे शक्तीही असतेच. त्यामुळे सत्य जे आहे ते हे परमेश्वराच्या अंगाने पहिलं पद आहे ते सतचं आहे. सत्य, सातत्य, सत्ता आणि शक्ती हे पहिलं पद झालं. आता दुसरं पद जे आहे ते म्हणजे चित. चित म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, जाणीव. जाणीव म्हणजे चित, हे आपल्या सगळ्यांना हा शब्द माहिती आहे. पण हा जो शब्द आहे ना तो पुरेसा नाही असं सद्गुरू सांगतात. चित म्हणजे सद्गुरूंनी सांगितलं शुद्ध जाणीव आणि शुद्ध नेणीव म्हणजे चित. आता ही दोन्ही अंग तुम्हाला सद्गुरू श्री वामनराव पै यांचे ग्रंथ सोडले तर कुठल्याच पुस्तकात तुम्हाला सापडणार नाही. शुद्ध जाणीव आणि शुद्ध नेणीव हे दोन्ही शब्द तुम्हाला सापडणार नाही. कुठेतरी जाणीव हा शब्द येईल,
कुठल्या तरी पुस्तकामध्ये, पण शुद्ध जाणीव आणि शुद्ध नेणीव येणार नाही. आणि बऱ्याच जणांनी या चितला नॉलेज असं म्हटलेलं आहे आणि सतला एक्झिस्टन्स म्हणजे अस्तित्व असं म्हटलेलं आहे. पण हे जे शब्द आहेत ना ते पुरेसे नाही आहेत असं सद्गुरू सांगतात. आणि जे चित हे जे तत्व आहे त्याला शुद्ध जाणीव म्हणजे कॉन्शियसनेस आणि शुद्ध नेणीव म्हणजे अनकॉन्शियसनेस हे जे अर्थ आहेत ना हे संपूर्ण आहेत. त्यामुळे चित म्हणजे कॉन्शियसनेस आणि अनकॉन्शियसनेस. आता आनंद म्हणजे सुख आणि शांती. या आनंदाच्या दोन बाजू आहेत. आनंद म्हणजे सुख आणि शांती. आता हे जे सच्चिदानंद स्वरूपाची ही जी 3 पदं आपण पाहिली, सत, चित आणि आनंद, ही व्हॅल्यूज ऑफ लाईफ आहेत. व्हॅल्यूज ऑफ लाईफ आपण कशाच्या अर्थाने म्हणतो? व्यवहाराच्या अर्थाने म्हणतो, ते नाही. व्हॅल्यूज ऑफ लाईफ म्हणजे परमार्थाच्या अर्थाने हे व्हॅल्यूज ऑफ लाईफ इतकं ते महत्त्वाचं आहे. हे जे सच्चिदानंद स्वरूप आहे ना ते आपल्या जीवनामध्ये व्हॅल्यूज ऑफ लाईफ आहेत, इतकं ते महत्त्वाचं आहे. आता हे जे परमेश्वराच्या अंगाने आपण सच्चिदानंद स्वरूप पाहतोय त्याचा आपण थोडासा मागोवा घेण्याचा प्रयत्न करूया. हे जे स्वरूप आहे हे स्वरूप यच्चावत प्राणीमात्रांचं म्हणजे आपल्या सर्वांचंच जगामध्ये जे काही आहे त्या सगळ्याचंच हे स्वरूप आहे. म्हणजेच व्यवहारी भाषेमध्ये आपण त्याला पाया असं म्हणू शकतो. इमारतीचा कसा पाया असतो की नाही, पाया आहे म्हणून इमारत आहे, पाया नाही तर इमारत नाही. तसंच हे जे स्वरूप आहे ते आपल्या सर्वांचाच यच्चावत प्राणीमात्रांचा, माणसाचाच नव्हे तर अगदी दगड धोंडे ज्याला आपण अचर म्हणतो त्याचा, वनस्पती झाडं झुडपं सगळ्यांचाच हा पाया आहे. आणि पाया हा कधीच डोळ्यांना दिसत नाही. पाया कधी डोळ्यांना दिसतो का? नाही. म्हणजे हे जे स्वरूप आहे हे सुद्धा आपल्या डोळ्यांना कधीच दिसणार नाही. इमारतीचा पाया आहे म्हणून त्याच्यावरती इमारत उभी आहे. आपल्याला इमारत दिसते, पाया दिसत नाही. तसंच आपल्याला आज काय दिसतं? आपल्याला शरीर दिसतं, झाडं झुडपं दिसतात, पशुपक्षी दिसतात, प्राणी दिसतात, दगडधोंडे दिसतात. पण स्वरूप दिसतं का? स्वरूप दिसत नाही आणि ते दिसणार पण नाही, कारण तो पाया आहे. आणि पाया कधीच डोळ्यांना दिसत नाही हे लक्षात ठेवायचं. पाया कधीच डोळ्यांना दिसत नाही आणि तो दिसणार पण नाही. तसंच सच्चिदानंद स्वरूप हे कधीही डोळ्यांना दिसत नाही आणि ते दिसणार पण नाही. आता दिसत नाही, दिसणार पण नाही असं तुम्ही म्हणता, म्हणजे ते आहे कशावरून असं तुम्ही म्हणाल. दिसत नाही आणि दिसणार पण नाही, मग ते आहे कशावरून? आता पाया जो बांधतो इमारतीचा तो काय सांगतो की मी स्वतः पाया बांधलेला आहे. आणि मी स्वतः पाया असं तो जेव्हा सांगतो तेव्हा आपल्याला त्याच्यावरती विश्वास ठेवावा लागेल, कारण तो सांगतोय त्याने पाया बांधलेला आहे. पण आपण जर त्याला म्हटलो की नाही तू पाया बांधलाच नाही, मी ह्याच्यावर विश्वासच ठेवत नाही, तू पाया बांधलाच नाही असं जर आपण म्हटलं तर तो काय करेल? तो काय म्हणेल? मी स्वतः पाया बांधलेला आहे, मी स्वतः काम केलेलं आहे, तरी पण आपण म्हटलो नाही तुझ्यावर माझा विश्वासच नाही, तू पायाच बांधला नाही, तर मग तो काय करेल? तो इमारत पाडून पाया दाखवू शकत नाही. तसंच जेव्हा संत सांगतात की सच्चिदानंद स्वरूप हा यच्चावत प्राणीमात्रांचा, आपल्या सर्वांचाच तो पाया आहे आणि तो त्यांनी अनुभवलेला आहे, असं जेव्हा ते सांगतात तेव्हा त्यांच्यावरती आपला जर विश्वास नसेल किंवा त्यांच्यावरती जर आपण विश्वास ठेवला नाही तर आपलं पुढे काहीच होऊ शकत नाही. ते जेव्हा असं सांगतात की हा जो पाया आहे तो आपल्या सर्वांचाच, प्राणीमात्रांचं हे जे स्वरूप आहे ते त्यांनी अनुभवलेलं आहे, हे जेव्हा संत सांगतात तेव्हा त्यांच्यावर जर आपला विश्वास नसेल तर आपलं पुढे काहीच होऊ शकत नाही. कारण जो पाया बांधतो तो अनुभवतो की तो पाया त्याने बांधलेला आहे. तसंच आपलं जे स्वरूप आहे ते आपण पाहू शकतो, अनुभवू शकतो आणि हे एका विशिष्ट साधनेने आपल्याला अनुभवता येतं. म्हणून त्याच्यासाठी आपल्याला संतांवरती विश्वास ठेवला पाहिजे. म्हणून संत प्रथम काय सांगतात? सच्चिदानंद स्वरूप आहे, विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा, निष्ठा ठेवा आणि मग त्यांच्याकडून ही साधना शिकून घ्या. कसं पाहायचं सच्चिदानंद स्वरूप, कसं अनुभवायचं, ह्या सर्व गोष्टी त्यांच्याकडून शिकून घ्या. ह्या दोन्ही गोष्टी इतक्या महत्त्वाच्या आहेत. आता हे जे सच्चिदानंद स्वरूपाचं जे पहिलं पद आहे सत,
ते आपण परमेश्वराच्या अंगाने पाहत असताना मगाशी म्हटल्याप्रमाणे सतचे 4 अंग आपण पाहिले. सत म्हणजे सत्य आणि सातत्य आणि सत्ता आणि शक्ती. आता सत्य म्हणजे काय? सत्य म्हणजे ते खरं आहे परमेश्वर की खोटं आहे असं नाही, त्याचा अर्थ असा नाही आहे. सत्य म्हणजे ते आहे, सातत्याने आहे आणि सतत आहे, ते अखंड आहे, अमर आहे. म्हणजे ते कधी नाही असं कधीच होत नाही. सच्चिदानंद स्वरूप हे कधीच नाही असं कधी होतच नाही. ते सतत असतं, ते सातत्याने आहे, ते अमर आहे, ते अजर आहे, ते अखंड आहे, त्याला कुठे खंडच नाही. असं हे सच्चिदानंद स्वरूप सर्व ठिकाणी आहे. ते यच्चावत प्राणीमात्रांचं स्वरूप आहे आणि ते कधी नाही असं कधी होतच नाही. असं हे सच्चिदानंद स्वरूप सर्व ठिकाणी नांदत असतं. आता हे जे स्वरूप आहे ते सर्व ठिकाणी नांदतं आणि ते यच्चावत प्राणीमात्रांचं स्वरूप आहे. हे जर आपण नीट ध्यानात घेतलं तर हा विषय जो आहे तो आपल्याला समजण्यासाठी अगदी सोपा होत जाईल. आता हे जे सच्चिदानंद स्वरूप आहे ते कसं आहे? ते चैतन्याचा विराट सागर आहे. कसं आहे? चैतन्याचा विराट सागर आहे आणि त्या चैतन्याचं विराट सागर आणि चैतन्य शक्ती म्हणजे परमेश्वर हे सर्व ठिकाणी नांदत आहे. आता परमेश्वर हा शब्द घेतल्यानंतर आपल्याला डोळ्यासमोर काहीच जे काही येतं ती एखादी मूर्ती असते किंवा एखादी व्यक्ती असते किंवा एखादं चित्र असतं. म्हणजे बघा, आज प्रत्येकाच्या डोळ्यासमोर परमेश्वर हा शब्द घेतल्यानंतर कोणाच्या डोळ्यासमोर गणपती येईल, कोणाच्या डोळ्यासमोर राम येईल, कृष्ण येईल, विठ्ठल येईल. म्हणजे प्रत्येकाचं जे दैवत आपण म्हणतो की नाही, त्या दैवताप्रमाणे प्रत्येकाच्या डोळ्यासमोर कुठली ना कुठली तरी मूर्ती येईल. पण ही मूर्ती परमेश्वर नाही हे पहिले लक्षात घ्या. परमेश्वर म्हणजे मूर्ती नाही, व्यक्ती नाही आणि नुसती शक्ती पण नाही असं जीवनविद्येने म्हणजे सद्गुरूंनी आवर्जून सांगितलेलं आहे. परमेश्वर म्हणजे मूर्ती नाही, व्यक्ती नाही आणि नुसती शक्ती पण नाही. हे जे परमेश्वराचे जे आपण आपल्या डोळ्यासमोर ज्या मूर्त्या येतात ना, त्या पहिले डोळ्यासमोर काढून टाकायच्या. कारण ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या काल्पनिक आहेत. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या काल्पनिक आहेत. आता काल्पनिक हा शब्द जरा जड जाईल. बरेच जण म्हणतील काय हे सगळं काल्पनिक आहे असं म्हणतील. पण खरं आहे की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या काल्पनिक आहेत. कारण गणपती हा असा होता का? आपण पाहिला का? गणपती हा आपण निर्माण केलेला आहे. शंकर हा माणसाने निर्माण केलेला आहे, म्हणजे आपण निर्माण केलेला आहे. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या माणसाने निर्माण केलेल्या आहेत. आणि जो खरा परमेश्वर आहे त्याला कोण निर्माण करेल? त्याला कोणी निर्माण करू शकत नाही. किंवा त्याला परमेश्वराला जर कोणी निर्माण करणारा असेल तो परमेश्वरच असेल. परमेश्वराला जर कोणी निर्माण करणारा असेल तर तो परमेश्वरच असेल. या संदर्भात सद्गुरूंना एका व्यक्तीने एक प्रश्न विचारला होता की सद्गुरू, परमेश्वराचा बाप कोण असं त्यांनी विचारलं. तर सद्गुरूंनी एका क्षणात उत्तर दिलं, परमेश्वराचा बाप परमेश्वर. मग त्यांनी विचारलं असं कसं काय? मग सद्गुरूंनी त्यांना विचारलं की तुमचे वडील कोण? तर ते म्हणाले माझे वडील अमुक अमुक. मग ते माणूस आहेत की वाघ आहेत? तर ते म्हणाले वाघ कसे असेल, ते तर माणूस आहेत. मग तुम्ही कोण? मी सुद्धा माणूस आहे. बरं, मग वाघाचा बाप कोण? वाघ. सिंहाचा बाप कोण? सिंह. परमेश्वराचा बाप कोण? परमेश्वर. विषय संपला. याचाच सांगायचा मुद्दा काय की परमेश्वराला कोणीही निर्माण करू शकत नाही आणि जर कोणी परमेश्वराला निर्माण करणारा असेल तर तो परमेश्वरच असेल. म्हणून हे जे सच्चिदानंद स्वरूप आहे हे सर्व ठिकाणी आहे आणि हा जो परमेश्वर आहे हा सर्वत्र वास करून. तेव्हा हे जे परमेश्वराचं जे सत्स्वरूप आहे, हे जे सत्स्वरूप आहे ते कसं आहे? ते चैतन्य आहे आणि त्याची दुसरी बाजू म्हणजे चैतन्य शक्ती. हे परमेश्वराचं जे सत्स्वरूप आहे ना ते चैतन्य आहे आणि त्याची दुसरी बाजू जी आहे ती चैतन्य शक्ती आहे. आता हे जे चैतन्य आहे ना हे चैतन्य सर्व ठिकाणी आहे, सर्व ठिकाणी आहे. ते चैतन्य कसं आहे? त्याला कुठे मर्यादाच नाही. म्हणजे त्याला तुम्ही म्हणाल शेवट कुठे? तर एंड नाही त्याला सुरुवात कुठे? सुरुवात नाही. म्हणजे त्याला आदी नाही आणि अंत नाही असं हे तत्व अफाट, अचाट, अपरंपार, अपार, लिमिटलेस
एंडलेस, इन्फिनिट असं हे स्वरूप आहे ना, हे सर्व ठिकाणी आहे. इन्फिनिट असं हे स्वरूप आहे आणि त्याला आपण म्हणतो की हा गणपती, हा शंकर आणि हा विठ्ठल. म्हणजे आपण त्याला किती कमी लेखतो. हे जे परमेश्वराचं स्वरूप आहे, हे जेव्हा आपण एखाद्या मूर्तीमध्ये आणून ठेवतो तेव्हा आपण त्याचा अपमान करतो की सन्मान करतो. अहो, एवढा मोठा परमेश्वर जो अफाट, अचाट, इन्फिनिट, लिमिटलेस, एंडलेस असा आहे, त्याला आपण एवढूशा मूर्तीमध्ये आणून सोडतो, तेव्हा आपण त्याचा अपमान करतो की सन्मान करतो, हे मला तुम्हीच सांगा. पुढे काय ते बोला. हा त्याचा खरं म्हणजे अपमान आहे. हे जे आपण परमेश्वराला मूर्तीमध्ये आणून ठेवतो ना, हा त्याचा अपमान आहे. कारण परमेश्वर हा अफाट आहे, तो अचाट आहे, तो इन्फिनिट आहे, तो चैतन्याचा विराट सागर आहे आणि हे चैतन्य सर्व ठिकाणी आहे, सर्व ठिकाणी आहे. आणि या चैतन्याला दुसरा शब्द जो आहे तो परब्रह्म. या चैतन्याला दुसरा शब्द काय आहे? परब्रह्म. आणि या चैतन्याला इंग्लिशमध्ये लाईफ असं म्हणतात. आणि हे जे लाईफ आहे, लाईफ म्हणजे काय? जीवन. आणि हे जीवन सगळीकडे आहे. वनस्पतीमध्ये आहे. इतकंच नव्हे तर ज्याला आपण दगड धोंडे म्हणतो ना, त्याच्यामध्ये सुद्धा हे जीवन आहे. अणुरेणूमध्ये हे जीवन आहे. त्यानंतर पाणी, पाणी आपण पाण्याला जीवन म्हणतो. पाणी जड आहे, पाण्यामध्ये सुद्धा हे जीवन आहे. हे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, पाणी, हे जे आपण पंच तत्व आहेत ना, त्याला आपण परमेश्वर, पंचमहादेव असं सद्गुरूंनी सांगितलेलं आहे. म्हणजे हे जे चैतन्य आहे हे सर्व ठिकाणी आहे, सर्व ठिकाणी ते नांदत असतं. लाईफ हे सगळीकडे आहे. वी आर द सन ऑफ इन्फिनिट लाईफ विच नोज नो एंड अँड वी आर द चाइल्ड ऑफ एटर्निटी. लाईफ इज इनडिस्ट्रक्टिबल, सेल्फ रिन्यूइंग अँड एटर्नल अँड दिस इज रियालिटी ऑफ ऑल मेन्स. देअर लिव्ह लाईफ बिकॉज युअर्स लाईफ इज गॉड्स लाईफ. असं अमेरिकेचे जे थोर तत्त्वज्ञ आहेत डॉक्टर मर्फी, त्यांनी सांगितलेलं आहे. इथे सद्गुरूंना आपलं लक्ष कुठे वेधायचं आहे? वी आर द सन ऑफ इन्फिनिट लाईफ विच नोज नो एंड अँड वी आर द चाइल्ड ऑफ एटर्निटी. एटर्निटी म्हणजे सत्य, सातत्य. आपण सतत आहोत, सातत्याने आहोत. हे जे स्वरूप आहे ते सतत आहे, सातत्याने आहे आणि ते कधीच नाही, असं कधीही होत नाही. ज्ञानेश्वर महाराज याच्या संदर्भात असं सांगतात की चैतन्य असे सर्वगत, सर्व उपाधी माझी गुप्त असं सांगतात. सर्व उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारती. ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात या संदर्भात? चैतन्य असे सर्वगत म्हणजे चैतन्य जे आहे ते सर्व ठिकाणी आहे आणि ते कसं आहे? ते उपाधीमध्ये गुप्त आहे. कसं आहे? पाया कसा? गुप्त आहे. तसंच हे जे चैतन्य आहे ते गुप्त आहे. कशामध्ये गुप्त आहे? उपाधीमध्ये. त्या उपाधीमध्ये हे चैतन्य जे आहे ते गुप्त आहे. किंबहुना या चैतन्यानेच ती उपाधी धारण केलेली आहे. हा विषय आपण नंतर पाहूया. तर हे जे चैतन्य आहे ते सर्व ठिकाणी आहे आणि ते परत त्या चैतन्य उपाधीमध्ये गुप्त आहे. त्या ठिकाणी ते गुप्त आहे. आता ते गुप्त आहे ते आपल्याला कसं दिसेल? ते दिसत नाही. मग बरेच जण काय म्हणतात, ज्या अर्थी ते दिसत नाही त्या अर्थी ते नाही, आम्ही त्याला मानत नाही. म्हणजे सच्चिदानंद स्वरूप चैतन्य ज्या अर्थी ते दिसत नाही त्या अर्थी आम्ही त्याला मानत नाही. पण सगळ्याच गोष्टी आपल्याला कुठे दिसतात? सगळ्याच गोष्टी आपल्याला नाही दिसत. भूक, आता भूक लागली तर आई मला भूक लागली असं एखाद्या मुलाने सांगितलं आणि तो आई म्हणाली की भूक कुठे? दाखव मला, मला तू भूक दाखव मग मी तुला खायला देते. तर तो काय म्हणेल, भूक कशी दाखवू? मी भूक दाखवू शकत नाही. कळवळून सांगतोय आई मला भूक लागली, पण आई म्हणते की भूक दाखव ना मला, तू भूक दाखव मी तुला खायला देते. तुझे हात पोटाकडे आहेत, तर भूक तो दाखवू शकत नाही. तसंच आता पाणी, पाण्यामध्ये जंतू आहेत असं आपल्याला सांगतात. पाण्यामध्ये जंतू आहेत असं आपल्याला सांगतात, पण दिसतात का डोळ्यांना? पाण्यात जंतू दिसत नाहीत. आपण जर मायक्रोस्कोप घेऊन पाहिलं तर थोडेसे जंतू आपल्याला दिसतील, सगळे नाही, थोडेसे दिसतील. अजून थोडा मोठा मायक्रोस्कोप घेऊन बघितलं तर अजून थोडा जंतू दिसतील. अजून मोठा मायक्रोस्कोप घेऊन बघितलं तर सगळे जंतूच दिसतील, पाणी दिसणार नाही. मग आपण पाणी पितो की जंतू पितो?
आपण जंतू पित असतो, आपल्याला वाटते ते आपण पाणी पितोय, पण ते डोळ्यांना दिसत नाही. आता हे जे जंतू असतात ते मारक नसतात, काही जंतू तारक असतात, काही जंतू मारक असतात. तर हे जे जंतू असतात ते तारक असतात आणि रोगजंतू असतात ते मारक असतात. तर सांगायचा मुद्दा काय की हे जे जंतू आहेत ते आपल्याला दिसत नाहीत, पण ते सुद्धा चैतन्यच आहे. कारण ते जंतू म्हणजे काय, उपाधी, आणि उपाधीमध्ये गुप्त काय आहे, चैतन्य. जंतू म्हणजे उपाधी आणि उपाधीमध्ये पण गुप्त आहे चैतन्य. म्हणजे काय, तर चैतन्य चैतन्याला पित असतं. म्हणजे आपण पाणी पितो असं आपण म्हणतो आपण पाणी पितो, पण तिथे जंतू आहेत आणि ते सुद्धा चैतन्य आहे. म्हणजे चैतन्य चैतन्याला पित असतं. आता ह्या सगळ्या, आता बऱ्याच गोष्टी अशा पण असतात की ज्या आपल्याला दिसतात पण त्या तिथे नसतात, ज्या आपल्याला दिसतात पण त्या तिथे नसतात. इंद्रधनुष्य सगळ्यांनी पाहिलेलं असेल. आता माहीत नाही किती जण लहान मुलांनी पाहिला आहे, म्हणजे बऱ्याच जणांना वेळ भेटत नाही आकाशाकडे बघायला, त्यामुळे माहीत नाही की किती जणांना आत्ता दिसले, पण बऱ्याच जणांनी इंद्रधनुष्य तर पाहिला असेल. तो इंद्रधनुष्य कसा असतो, या टोकापासून ते त्या टोकापर्यंत असा धनुष्यासारखा आकार आणि सप्तरंग, काय सुंदर दृश्य असतं, ते बघण्यासारखं असतं. 7 रंग असे छान दिसत असतात. पण आपण जर त्याच्या जवळ गेलो तर आपल्याला ते कुठे गेला इंद्रधनुष्य, म्हणजे तो तिथे दिसत नाही. इंद्रधनुष्य तिथे आपल्याला दिसत नाही. मृगजळ, अरे तिथे पाणी आहे असं आपल्याला लांबून वाटतं की तिथे पाणी आहे, पण जवळ गेलं ते पाणी होतं, आता नाही आहे. म्हणजे याचाच अर्थ काय की जे दिसतं ते असतंच असं नाही, आणि जे असतं ते दिसतंच असं नाही. हे जर आपल्याला ध्यानात आलं तर दिसलंच पाहिजे हा आग्रह आपला राहणार नाही. दिसलं तर ठीक आहे, बरं आहे, चालेल, पण दिसलंच पाहिजे हा आग्रह आपला इथे राहणार नाही. मग हे जे सच्चिदानंद स्वरूप आहे हे सर्व ठिकाणी आहे, ते सर्व ठिकाणी नांदत असतं, पण ते आपल्याला दिसत नाही. आणि ते स्वरूप कसं आहे, ते अजर आहे, ते अमर आहे, ते अखंड आहे, ते कधीच नाही, असं कधीही होत नाही, असं हे सच्चिदानंद स्वरूप सर्व ठिकाणी वास करून आहे. आता ते अमर आहे म्हणजे काय, ते अमर आहे म्हणजे ते कधीही मृत पावत नाही, ते कधीही मृत पावत नाही, किंवा ते कधीही, त्याला कोणीही मारू शकत नाही, त्याला कोणीही जाळू शकत नाही, त्याला कोणीही भिजवू शकत नाही, त्याला आपण तर त्याला हात पण लावू शकत नाही, पाहू शकत नाही, वास घेऊ काहीच करू शकत नाही, आपण त्याला पाहू पण शकत नाही. तसं हे सच्चिदानंद स्वरूप अमर आहे. याचा अर्थ ते कधीही मृत पावत नाही, कधीच मरण पावत नाही, म्हणजे ते अखंड आहे, ते कधीच खंडित होत नाही. याला दुसरा शब्द असा आहे की ते अमृत आहे. अमृत हे पेयाच्या अर्थाने ते वेगळं, तर ते नाही. अमृत म्हणजे कधीही मृत न पावणारं म्हणजे अमृत. असं हे सच्चिदानंद स्वरूप, हे चैतन्य कधीच मृत पावत नाही, म्हणजे ते सातत्याने आहे. आणि याच अमृत या शब्दाला अजून एक शब्द आहे गोड. हे स्वरूप जे आहे ते सुद्धा गोड आहे, कारण तिथे आनंद आहे, म्हणजे जिथे आनंद असतो तिथे ते गोडच असतं. म्हणजे हे जे स्वरूप आहे ते गोड आहे. अमृत म्हणजे ते अमर आहे एका अर्थाने, आणि दुसऱ्याने ते गोड आहे. असं हे सच्चिदानंद स्वरूप आहे. ते निर्गुण आहे, निराकार आहे, अव्यक्त आहे, अदृश्य आहे, अखंड आहे. आता निर्गुण, निराकार ह्या सगळ्याचे अर्थ आपण पाहणार आहोत. निर्गुण म्हणजे त्याला गुण नाही असा तो नेगेटिव्ह अर्थ नाही आहे. बऱ्याच जणांना असं वाटतं निर्गुण म्हणजे त्याला गुण नाही, आकार नाही, काय नाही, असा त्याचा अर्थ नाही आहे. निर्गुण याचा अर्थ काय की जे सगळी जी गुणं आहेत ती गुणं ज्या चैतन्यामधून उदयाला आलेली आहेत किंवा निर्माण झालेली आहेत त्याला निर्गुण म्हणतात. निराकार म्हणजे त्याला जी सगळी आकार घेतलेले आहेत या सृष्टीतलावरती, ते आकार ज्या चैतन्यामधून निर्माण झालेले आहेत त्याला निराकार म्हणतात. अव्यक्त म्हणजे ते जी सगळी व्यक्त रूपं आहेत ना, ही सगळी जी व्यक्त रूपं आहेत ती ज्या अव्यक्त प्रांतातून निर्माण झालेली आहेत किंवा उदयाला आलेली आहेत त्याला अव्यक्त म्हणतात. अदृश्य म्हणजे सगळी दृश्य रूपं जी आहेत, जे आपण सगळं पाहत असतो, ही सगळी जी दृश्य रूपं आहेत ती दृश्य रूपं ज्या चैतन्य तत्वामधून उदयाला आलेली आहेत, त्याच्यामधून जी निर्माण झालेली आहेत
त्याला अदृश्य म्हणतात. हे आपण नीट ध्यानात घेतलं पाहिजे. कारण निर्गुण निराकार याचे अर्थ आपण जर चुकीचे लावले तर आपल्याला असं निर्गुण म्हणजे परमेश्वर, गुण नाही असं आपल्याला वाटतं, पण तसं नाही आहे. हे जर आपण ध्यानात घेतलं तर आपल्याला याचे अर्थ लक्षात येते. निर्गुण परमेश्वर हा निर्गुण आहे, निराकार आहे, अव्यक्त आहे, अदृश्य आहे, तो अजर आहे. अजर आहे याचा अर्थ काय की ते कधीच म्हातारं होत नाही, ते अखंड आहे, त्याला कधीच खंड पडू शकत नाही, ते कुठेच तुटू शकत नाही, असं ते अखंड आहे. असं हे सच्चिदानंद स्वरूप निर्गुण निराकार अव्यक्त अदृश्य अखंड अजर अमर असं ते स्वरूप आहे. तर ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात, निर्गुण निराकार नाही जे आकार, जेथून चराचर त्यासी भजे. ज्ञानेश्वर माऊली किती सुंदर सांगतात, निर्गुण निराकार म्हणजे हे सगळं जे आहे ना ते निर्गुण आहे, निराकार आहे, अव्यक्त आहे, अदृश्य आहे, पण हे सगळं जिथून निर्माण झालेलं आहे त्याचं तू भजन कर, त्याचं तू पूजन कर. हे सगळं जे आहे ना ते जिथून निर्माण झालेलं आहे त्याचं तू भजन कर. आपण वेगळंच भजन करत असतो. आपण जेव्हा भजन करतो, भजन म्हणजे काय, भजन म्हणजे स्मरण, चिंतन, मनन, अनुसंधान म्हणजे भजन. भजन म्हणजे टाळ घेतला, मृदुंग घेतला आणि आपण जर बोललो रूप पाहता लोचनी असं जर आपण बोललो तर ते भजन नाही झालं. नुसतं असं बोलणं म्हणजे भजन नाही. भजन म्हणजे अनुसंधान, माझेनी अनुसंधाने देख, संकल्प जाळून निश्चय, मध्याची नाव त्याची चोख. म्हणजे काय, माझं जर तू अनुसंधान करशील, माझं म्हणजे परमेश्वराचं जर तू अनुसंधान करशील तर तुझे जे संकल्प आहेत ते जळून जातील. आणि हे जे नाव आहे म्हणजे जे नाम आहे ते जर तू सतत घेशील, सातत्याने घेशील, परमेश्वराचं सतत स्मरण असेल तर तुझ्या जीवनामध्ये आनंद निर्माण होईल. आणि हा आनंद तू रोज चाखू शकतो. म्हणून माझेनी अनुसंधाने दे, संकल्प जाळून निश्चय, मध्याची नाव त्याचीच. हे असं भजन झालं पाहिजे, असं पूजन झालं पाहिजे. याला भजन, याला पूजन, याला यजन असं म्हणतात. आणि आपण तिसरंच भजन करत असतो तर ते भजन आपल्याकडून न होता हे भजन, हे यजन, हे पूजन आपल्याकडून झालं पाहिजे. आता इथे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे की जे आपण चैतन्याचा विराट सागर म्हणजे ज्याला आपण परब्रह्म असं म्हटलो आणि चैतन्य शक्ती ज्याला आपण परमेश्वर असं म्हटलो, या दोन्ही गोष्टी एक नाहीत हे लक्षात घ्यायचं. चैतन्याचा विराट सागर म्हणजे परब्रह्म आणि चैतन्य शक्ती म्हणजे परमेश्वर, या दोन्ही गोष्टी एक नाहीत हे लक्षात घ्या. दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत, ते आपण आता समजून घेणार आहोत. हा जो चैतन्याचा विराट सागर आहे तो नुसता असतो. चैतन्याचा विराट सागर जो आहे ना तो नुसता असतो, म्हणजे परब्रह्म हा नुसता असतो. आणि या परब्रह्मामध्ये जेव्हा स्फुरण निर्माण होतं, ते स्फुरण निर्माण झाल्यानंतर त्याचं रूपांतर चैतन्य शक्तीमध्ये होतं, म्हणजे त्याला आपण परमेश्वर असं म्हणतो. आपण एका उदाहरणाने हे समजून घेण्याचा प्रयत्न करू. एक माणूस आहे आणि तो माणूस गाढ झोपलेला आहे. आणि त्याच्या बाजूला आपण बसून त्याची स्तुती करा किंवा त्याला आपण वाईट साईड बोला, तो काहीच करणार नाही. तो माणूस आपल्याला काही करणार नाही, पण तो जागा होईल आणि तेव्हा आपण जर त्याला काही वाईट बोललो तर तो आपल्याला मारेल, बरोबर. कारण तो जेव्हा आपण त्याला झोपेत बोललो तेव्हा तो झोपलेला होता, तो नुसता होता, त्याला काही समजत नव्हतं, तो व्यवहार करत नव्हता. पण तो जेव्हा जागा झाला तेव्हा तो व्यवहार करत होता आणि त्यामुळे त्याला जेव्हा आपण जे म्हणू ते त्याला समजेल. तसं चैतन्याचा विराट सागर हा नुसता असतो, पण त्याच्यामध्ये जेव्हा स्फुरण निर्माण होतं तेव्हा त्याचं रूपांतर चैतन्य शक्तीमध्ये होतं, त्याला आपण परमेश्वर असं म्हणतो. आता हे ते प्रश्न काय निर्माण होतो की हे स्फुरण आहे ते कसं निर्माण होतं, ते का निर्माण होतं, ते कधी निर्माण होतं, तर हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. आता बघा, एक तळ आहे, शांत तळ आहे आणि त्या तळ्यामध्ये जोरात वारा आला किंवा वादळ आलं तर लाटा निर्माण होतील, बरोबर. त्या तळ्यामध्ये काय होणार, लाटा निर्माण होणार. आता त्या लाटा ज्या निर्माण होतात
त्या पाण्याचाच तो एक विशिष्ट आकार असतो. त्या लाटा ज्या निर्माण होतात ना, त्या पाण्याचाच विशिष्ट आकार असतो आणि त्याला आपण लाट असं म्हणतात. किंवा पाण्यामध्ये काही आकार बुडबुडे, तरंग, ते पाण्याचे आकार असतात, पण त्याला आपण असं लाट, तरंग, बुड अशी नावं दिलेली आहे. वास्तविक त्याला जर हात लावला तर ते पाणीच आहे, बरोबर. लाटेला हात लावा, ते तर पाणी आहे, लाट कुठे. मग त्याला जेव्हा हात लावतो पण तेव्हा ते पाणीच असतं, पण त्याला आकार निर्माण झाला आहे म्हणून त्याला आपण लाट असं म्हणतो किंवा बुडबुडे, तरंग असं आपण म्हणतो. तसंच हा जो चैतन्याचा विराट सागर आहे तो नुसता आहे आणि त्याच्यामध्ये वारा म्हणजे स्फुरण निर्माण होतं, तेव्हा त्याचं रूपांतर चैतन्य शक्तीमध्ये होतं. आणि हे चैतन्य शक्तीमध्ये जेव्हा रूपांतर होतं तेव्हा ते विविध प्रकारचे आकार धारण करते, विशिष्ट प्रकारचे आकार धारण करते आणि त्याला आपण नावं देतो. आलं लक्षात. तर हा चैतन्याचा विराट. आता हे जे स्फुरण आहे ते का निर्माण होतं, याचं कारण काय आहे, तर त्याला 2 कारणं आहे. पहिलं कारण की त्या सत तत्वाच्या पुढे चित आहे आणि त्या चितच्या पुढे आनंद आहे, हे त्याचं दुसरं कारण. पहिलं कारण काय, त्याच्या पुढे चित आहे आणि त्याचं दुसरं कारण म्हणजे त्याच्या पुढे आनंद आहे. आणि आनंद जो आहे तो स्फुरद्रूप असतो. आनंद कसा असतो, तो स्फुरद्रूप असतो. माणूस बघा आनंद झाल्यावर स्वस्थ बसू शकत नाही, तो काही ना काही करतो, उड्या मारेल, नाचेल, गाईल, काही ना काही तो करतच असतो. म्हणजे आता एखादा मुलगा 10वी पास झाला तर तो पेढे वाटेल, मुलगा झाला पेढे वाटेल, मुलगी झाली बर्फी वाटेल. म्हणजे आनंद जेव्हा माणसाला होतो तेव्हा तो शांत बसत नाही. आपण एखाद्या व्यक्तीला फोन केला आणि त्याला सांगितलं तुम्हाला लॉटरी लागली, तर तो पहिले उठून उभा राहील आणि मला लॉटरी लागली असं म्हणेल. मग तो नाचेल, गाईल, बायकोला जाऊन सांगेल आपल्याला लॉटरी लागली असं तो सांगेल. पण जो आनंद आहे तो बघा, आनंद हा स्फुरद्रूप असतो. त्यामुळे जेव्हा आनंद होतो तेव्हा माणूस शांत बसू शकत नाही. आता हा जो स्फुरद्रूप आनंद आहे ना, त्या स्फुरद्रूप आनंदाला चाखण्याची सहज प्रवृत्ती ही चित तत्वाकडे असते. ह्या स्फुरद्रूप आनंदाला चाखण्याची सहज प्रवृत्ती, सहज वृत्ती ही चित तत्वाकडे असते. आणि त्यामुळे या दोघांमुळे म्हणजे आनंद आणि हे जे चित आहे या दोघांमुळे निर्माण होतं ते स्फुरण. आलं लक्षात. हा जो आनंद आहे तो स्फुरद्रूप आहे आणि त्याला चाखण्याची जी स्फूर्ती आहे ती चित्तत्वाकडे सहज आहे. आणि या दोघांमुळे याचा दोघांचा परिणाम काय होतो की स्फुरण निर्माण होतं. आणि हे जेव्हा स्फुरण निर्माण होतं ना, त्याच ठिकाणी हे सच्चिदानंद स्वरूप हे तिथेच असतं. म्हणजे जिथे सत आहे ना तिथेच चित असतं, तिथेच आनंद असतो. ते वेगळे आपण करू शकत नाही. आपण ते समजुतीसाठी वेगळे केले, पण वास्तविक ते जे सच्चिदानंद स्वरूप आहे ते एकच आहे. म्हणजे साखर कशी ती गोड आहे, त्याचा रंग, त्याचा आकार आपण वेगळा करू शकतो, नाही करू शकत. तसंच हे सच्चिदानंद स्वरूप समजुतीसाठी वेगळं करू शकतो, पण ते वास्तविक जिथे सत आहे तिथेच चित आहे, तिथेच आनंद आहे. तर हे इथे जेव्हा स्फुरण निर्माण होतं तेव्हा काय होतो, पहिला येतो तो विचार. आणि विचार हाच देव असं सद्गुरू सांगतात. विचार हाच देव. तर पहिला विचार काय येतो स्फुरण निर्माण झाल्यानंतर, आहे हा विचार पहिला येतो. काय विचार येतो, आहे. त्याच्यानंतर दुसरा विचार येतो, मी आहे, हा दुसरा विचार येतो. त्यानंतर तिसरा विचार येतो, मी एक आहे तो अनेक व्हावा, हा तिसरा विचार येतो. काय झालं इथे स्फुरण निर्माण झाल्यावर, पहिला विचाराला आहे, दुसरा विचाराला मी आहे आणि तिसरा विचाराला मी अनेक व्हावा असा विचाराला. आपल्या ठिकाणी पण असंच आहे. आपण भान जेव्हा स्वतःचं भान घेतो तेव्हा काय म्हणतो, आहे, मी आहे. हे भान घेण्याचे सुद्धा विविध निरनिराळे प्रकार आहेत. भान घेण्याचे कसे प्रकार आहेत वेगवेगळे. आपण आळस देतो, आळुके पिळुके देतो, जांभई देतो किंवा एक विशिष्ट प्रकारचा नाद करतो. म्हणजे काय करतो, आपण आपल्या अस्तित्वाचं पहिले भान घेतो. आहेचं, सत्पदाचं आहेचं प्रथम आपण भान घेतो. आणि हे सर्व ठिकाणी सुरू असं सगळं इकडे सुरू असतं.
सगळं जे आहे ना ते असंच सुरू आहे. सर्वप्रथम पहिले आपण भान घेतो आणि हे भान कसं निर्माण होतं, मगाशी मी म्हटलं आनंद स्फुरद्रूप आहे आणि त्या आनंदाला चित्तत्वाकडे सहज चाखण्याची सहज स्फूर्ती आहे आणि या दोघांच्या संगमामधून भान निर्माण होतं आणि हे भान प्रत्येकजण घेत असतो. प्रत्येकजण, प्राणी मात्र म्हणा, जीवजंतू म्हणा, प्रत्येकजण हे भान घेत असतो. आणि हे भान जेव्हा घेतो तेव्हा प्रथम आपल्या ठिकाणी काय असं प्रथम मग जे अहम असं संस्कृतमध्ये अहम असा विचारतो. त्याच्यानंतर त्याचं रूपांतर हयमध्ये होतं हिंदीमध्ये हय. त्याचं रूपांतर अहममध्ये होतं अहम नाही, त्याचं रूपांतर आहेमध्ये होतं. पहिले काय झालं असं, त्याच्यानंतर अहम, त्याच्यानंतर हय आणि त्याच्यानंतर आहे असे त्याचं रूपांतर होत जातं. आणि हेच विविध भाषांमध्ये किंवा विविध शब्दांमध्ये त्याची रूपांतरं होत गेली. तर हे जे मुळात काय आहे की पहिले आपण स्वतःचं भान घेतो आणि भान घेतल्यानंतर मग आपण भान देतो. बघा आता एखादा व्यक्ती बोलतोय आणि समोरचा व्यक्ती ऐकतोय, तर तो कसं बोलेल. जर आपण बोलत असू, समोरचा व्यक्ती ऐकत असेल तर तो काय करेल, म्हणजे तो भान देत असेल की मी ऐकतो याचं तो भान देतो. मोबाईलवरती आपण फोन करतो, बोलत असतो कोणाशी, तर आपण जर समोरचा व्यक्ती बोलतोय आणि आपण ऐकतोय तर आपण कसं म्हणतो म्हणजे आपण भान देत असतो. पहिले आपण भान घेतो आणि मग भान देतो. असंच सगळीकडे सुरू आहे, असंच सर्व ठिकाणी असंच सुरू आहे. आता हे जे आहे ना ते चैतन्याच्या ठिकाणी म्हणजे सच्चिदानंद स्वरूपाच्या ठिकाणी सुद्धा असंच सुरू आहे. चैतन्याचा विराट सागर हा नुसता असतो आणि त्याच्यामध्ये जेव्हा स्फुरण निर्माण होतं तेव्हा पहिला विचार येतो तो अहम आहे. म्हणजे चैतन्य शक्तीने स्वतःचं पहिले भान घेतलं, प्रथम भान घेतलं. त्यानंतर जो नाद निर्माण झाला तो ओम. म्हणजे काय, तर चैतन्य शक्तीने भान दिलं आणि हा जो ओम हा जो नाद आहे ना, या नादामधून विश्व निर्माण होतं असं आपलं शास्त्र सांगतं. हे जे ओम हा जो नाद आहे या नादामधून विश्व निर्माण झालं असं आपलं शास्त्र सांगतं. तर इथे सांगायचा मुद्दा काय की सर्वप्रथम चैतन्य शक्तीसुद्धा भान घेते आणि नंतर ती भान देते. आता ती लहान मुलं बघा, लहान मुलंसुद्धा असंच करतात. ते जेव्हा वेडेचाळे करत असतात म्हणजे आपलं जेव्हा त्यांच्याकडे लक्ष नसतं ना आणि ते काहीतरी वेडेचाळे करायला लागतात. का करतात, कारण पाहुणे घरी आले असतील आणि आपण पाहुण्यांमध्ये गुंतलेलो असो आणि मुलं तिथे काहीतरी असं वेगळंच काहीतरी करत असतात, तर ते का करतात, ते स्वतःचं भान आपल्याला देत असतात. ते आपल्याला त्यांचं भान देऊ पाहतात कारण आपण त्यांच्याकडे पाहावं म्हणून ते असं करत असतात. आता प्राणी मात्र पण बघा, प्राणी मात्र कसे, वाघ आहे, वाघ काय करतो, पहिले गुरगुरतो आणि मग डरकाळी फोडतो. गुरगुरतो म्हणजे काय, तो पहिले स्वतःचं भान घेतो आणि मग भान देतो, डरकाळी फोडतो. कुत्रा झोपेतून उठला की असे आळुके पिळुके देतो, बघितलं असेल तुम्ही, असे आळस वगैरे शरीराचे वेगवेगळे आकार करतो. म्हणजे तो पहिले भान घेतो आणि मग भुंकायला लागतो, भान देत असतो. असं सगळं प्राणीमात्रांच्या ठिकाणी सुरू आहे आणि हे आपल्याला काही प्राणीमात्रांचं माहिती आहे, काहींचं माहीत नाही. असं सगळीकडे सुरू आहे आणि हेच चैतन्याच्या ठिकाणी सुद्धा असंच चालू आहे. आणि मग हे चैतन्य जे आहे ते अनेक होतं. सर्वप्रथम भान घेतं, भान देतं आणि मग ते अनेक होतं. एकोहम बहुश्याम प्रजयाम. हे कसं होतं, आता परमेश्वर हा अनेक का होतो, कारण परमेश्वराला एकलेपणाचा कंटाळा येतो म्हणून परमेश्वर हा अनेक होतो, साकार होतो विश्वरूपाने. एकलेपणाचा त्याला कंटाळा. आपण पण बघा, माणूस एकटा असतो तेव्हा त्याला कंटाळा येतो, मग माणूस काय करतो, तो लग्न करतो, मग त्याला मुलं बाळं होतात, त्याला नातवंड होतात, जावई येतात, सुना येतात.
एकाचा अनेक होतो, एकोहम बहुस्याम प्रजया, इथे पण आहे. हे जर आपण ध्यानात घेतलं तर आपल्याला काय लक्षात येईल, जे इथे आहे ना तेच तिथे आहे, जे इथे आहे तेच तिथे आहे, हे आपल्याला लक्षात येईल. त्यामुळे स्वरूप किंवा चैतन्य हे आपल्यापासून वेगळं नाही, हे आपल्याला समजलं पाहिजे. स्वरूप आणि हे चैतन्य आणि आपण ते हे वेगळं नाही. कारण परमेश्वर आपल्यापासून खूप दूर आहे, लांब आहे, असे बरेच जणांचे गैरसमज आहेत. हे गैरसमज निघून जावेत आणि हे जे चैतन्य आहे, जे स्वरूप आहे ते आपणच आहोत आणि ते आपल्या ठिकाणी सुद्धा नांदत असतं आणि ते सर्व ठिकाणी नांदत आहे. एकोहम बहुस्याम प्रजयाम, हे लक्षात आपल्याला तेव्हा येईल जेव्हा याची आपल्याला जाणीव होईल. म्हणून हा जो सच्चिदानंद स्वरूप आहे, हा विषय समजून घेणं, जाणून घेणं आणि त्याचा आनंद घेणं हे आपल्याला सद्गुरू कृपेने सोपं झालेलं आहे. म्हणून हा विषय प्रत्येकाने नीट ऐकायचा आहे, लक्ष देऊन ऐकायचा आहे, परत परत ऐकायचा आहे. तेव्हा हा विषय तुम्हाला उलगडत जाईल आणि तुम्हाला अनेक जे प्रश्न असतील ते सुटत जातील अध्यात्मामधले. म्हणून हा विषय अनेक भागांमध्ये पुढे आम्ही घेऊनच येणार आहोत. तर तोपर्यंत मी आता जी विश्वप्रार्थना घेणार आहे ती विश्वप्रार्थना सर्वांनी सतत म्हणायची आहे. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. शांती शांती शांती. शांति शांति शांति. शांति शांति शांति.